लोक कोणत्या वस्तूसाठी आज किती पैसे खर्च करतील याचा अंदाजही आपण लावू शकत नाही. अशीच एक न्यूज आहे. एक मासा थोड्या नाही तर तब्बल 29 कोटी रुपयांना विकला गेला आहे. 2026 वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमधल्या टोकियो शहरात असलेल्या प्रसिद्ध टोयोसो फिश मार्केटमध्ये या माशाचा असा लिलाव झाला ज्यानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. प्रत्येक वर्षाच्या पहिल्या दिवशी होणारा हा पहिला लिलाव जपानमध्ये कायमच चर्चेत असतो, पण यावेळी विकला गेलेला जो मासा आहे त्यानं मात्र सगळ्यांनाच थक्क केलं. हा मासा म्हणजे ब्लूफिन टूना. हा उच्च दर्जाचा ब्लूफिन टूना उत्तर जपानमधल्या ओमा किनाऱ्यावरती पकडण्यात आला. ओमा हा भाग जगातल्या सर्वोत्तम ट्यूनासाठी ओळखला जातो आणि तब्बल 243 किलो वजनाचा हा टूना 510 मिलियन येन म्हणजे जवळपास 29 कोटी रुपयांना विकला गेला. एवढ्या पैशांमध्ये आपल्याकडे अनेक आलिशान बंगले उभे राहतील, एखादी छोटी मोठी कंपनी वर्षभर आरामात चालू शकेल. पण मग प्रश्न असा आहे की एवढ्या महागड्या किमतीमध्ये हा मासा नक्की विकत कोणी घेतलाय? तर मीडिया रिपोर्ट्सनुसार हा टूना खरेदी केला जपानमधल्या प्रसिद्ध सुशी चेन सुशी जन्माईची मूळ कंपनी कियोमुरा कॉर्पोरेशननी. या कंपनीचे मालक कियोशी किमुरा यांना जगभरात टूना किंग म्हणून ओळखलं जातं आणि खास गोष्ट म्हणजे कियोशी किमुरा यांनी 2019 मध्येच 333.6 मिलियन येनची बोली लावून विक्रम केलेला. पण यावर्षी त्यांनी स्वतःचाच तो विक्रम मोडत काढत सरळ 29 कोटी रुपयांची बोली लावली आणि मासा विकतही घेतला. बरं, त्या माशासाठी एवढी किंमत देण्यामागचं कारण म्हणजे जपानमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या लिलावात सगळ्यात मोठा मासा खरेदी करणं शुभ मानलं जातं. तो व्यवसायात समृद्धी, यश, शुभेच्छांचं प्रतीक समजला जातो आणि त्यामुळे अशा लिलावातून सुशी जन्माईला जगभरात मोफत प्रसिद्धी मिळते आणि ग्राहकांमध्ये विश्वासही वाढतो. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणाल तर 29 कोटी रुपये मोजूनही टूना किंग मात्र हा मासा महाग विकणार नाहीयेत. हा ब्लूफिन टूना सर्व सुशी जन्माई आउटलेट्समध्ये सामान्य सुशीच्या किमतीतच ग्राहकांना विकणार आहेत. ही खरेदी नफा कमवण्यासाठी नाही आहे तर ग्राहकांसोबत नवीन वर्ष साजरं करण्यासाठी आहे, असं टूना किंग यांनी स्पष्ट केलं आहे. आता यात काय लॉजिक आहे तुम्हीच सांगा आणि अशा माहितीसाठी लगावबत्तीला मात्र फॉलो करायला विसरू नका.